यंदाची विधानसभा निवडणूक मराठा आंदोलनाभोवती केंद्रित राहिली। मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम महायुतीला लोकसभा निवडणुकीत दिसला। मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटका देखील बसलेला आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील जरांगे फॅक्टरची जादू दिसेल का पाहूयात। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला। संपूर्ण मराठवाड्यातून महायुतीला फक्त एक जागा मिळाली। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार का? मराठ्यांनी कुणाला कौल दिला याबाबत एक्झिट पोलनं अंदाज जाहीर केले। जी 24 तासच्या झिनियाच्या AI एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर चालू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। जरांगे फॅक्टरमुळे महाविकास आघाडीला फायदा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यातील 46 जागांपैकी महाविकास आघाडीला 24 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर 2 अपक्षही निवडणूक जिंकून येण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा परिणाम जाणवणार का याबाबत मनोज जरांगेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। मराठ्यांच्या मतांशिवाय कुणीही निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवाराला मराठ्यांच्या समस्या सोडवाव्या लागतील। निवडून आलेल्या उमेदवारानं दगाफटका केल्यास राज्यात फिरणं मुश्किल होईल असा इशारा जरांगेंनी दिला। मराठ्यांच्या मताशिवाय कोणत्याच पक्षाचा उमेदवार या राज्यात निवडून येऊ शकत नाही। मग मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केले, मराठ्यांनी इथून पुढे आता त्याच्या मागे लागायचं की या मागण्या मांड, या आंदोलनात ये, परत तो आम्हाला अडचणी आल्या सहकार्य कर, ही मराठ्यांची आता जबाबदारी। आणि मला जरी सांगितलं त्यांनी, माझी पण जबाबदारी, मला जरी सांगितलं मराठा समाजाने आम्ही याला मतदान केलं होतं, मग ते कसे तुमच्या कामं करत नाही ते मी बघतो। कारण कोणत्या पक्षातला निवडून येऊ द्या, मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही। आणि तेव्हा मराठ्यांशी कधीच धोका करू शकत नाही, गद्दारी करू शकत नाही। त्यांनी जर केली त्याला फिरून सुद्धा येणार नाहीत मराठी। विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगेंनी ऐनवेळी माघार घेतली, तसंच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असा पवित्रा जरांगेंनी घेतला। या विधानसभा निवडणुकीत खरोखरच जरांगे फॅक्टर चालला की नाही यासाठी आता शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्टसह नितेश महाजन, जी 24 तास, जालना।